आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या 3 राज्यात आपल्याला सरकार आणायचं असून लोकांना विश्वास द्यायचा आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे। पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त अहमदनगर इथं आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते। लोकांना बरोबर घेऊन त्यांना आत्मविश्वास देतानाच मनापासून त्यांची सेवा करण्याचं वचन देऊ, असंही ते म्हणाले। राजकीय पक्ष म्हणून टीका करताना आपण मर्यादा ठेवतो असं सांगून सत्ता मिळायची शक्यता नसली तर माणूस बेफान आणि अस्वस्थ कसा होतो याचं प्रत्यंतर आपल्याला निवडणूक काळात आलं, असं पवार यावेळी म्हणाले। पंतप्रधान एका पक्षाचा नसतो, देशाचा असतो। त्यांनी सर्व जाती, धर्म, भाषा आणि प्रांताचा विचार करायचा असतो, असं त्यांनी सांगितलं। अनेक जण पक्ष सोडून गेले, कुणी गेलं तरी फरक पडणार नाही, कारण शरद पवार साहेब नावाचं विद्यापीठच आपल्याकडे आहे। आता नव्या पिढीला उभं करण्याचं काम पवार साहेब करतील, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले। लोकसभेमध्ये सर्वात पहिला प्रश्न दुधाच्या भावासाठी मांडण्यात येईल। राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न लोकसभेत मांडणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या।